पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत असं विधान केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी. आता अजित पवार पूर्वीपासूनच आपल्या फटकळ विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. पण अजित पवारांनी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत हे जे विधान केलंय ते विधानसभेत केलंय. साहजिक ते विधानसभेच्या रेकॉर्डवर आलं असणार. आता 30 वर्षांची विधानसभेची कारकीर्द असणाऱ्या अजित पवारांना सभागृहातलं वक्तव्य आणि जाहीर भाषणातलं वक्तव्य यातला फरक माहीतच असणार. त्यामुळे अजित पवारांचं हे वाक्य सोडून देता येत नाहीये. अजित पवार काल सभागृहात म्हणाले होते, पीएचडी करून काय दिवे लावणार. नेमकं अजित पवार असं का म्हणाले? खरंच या विषयाचं गांभीर्य अजित पवारांना कळालं नाहीये का? आणि मुळात पीएचडी करून कुठे आणि कसे दिवे लावले जातात हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू. सुरुवातीला नेमका विषय काय होता ते समजून घेऊयात. तर राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालाय. आता जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा तेव्हा सरकारमार्फत सारथी किंवा अण्णासाहेब विकास महामंडळाकडून मराठा तरुणांसाठी किती निधी दिला हे सांगण्यात येतं. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात सवलत मिळावी या दृष्टीने या संस्था काम करतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विशेषतः या संस्थांची पायाभरणी झाली आणि या दोन्ही संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. तर आता बोलूयात सारथीबद्दल. तर झालं असं की अधिवेशनात मराठा आरक्षणावरून विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सारथी मार्फत विद्यार्थ्यांना पीएचडी साठी देण्यात येणाऱ्या फेलोशिपचा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवारांनी हस्तक्षेप करत पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत असा प्रतिप्रश्न केला. पण मूळ मुद्दा आहे तो सतेज पाटलांनी नेमकी मागणी काय केली होती व ही मागणी खरंच इतक्या सहजपणे घेण्यासारखी आहे का? तर झालेलं असं की बार्टी, महाज्योती, सारथी अशा संस्थांकडून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम फेलोशिप म्हणून देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर सारथी संस्थेकडून मराठा समाजातील जे तरुण पीएचडी करत आहेत अशांचे अर्ज मागवण्यात आले. पण झालं असं की अर्ज आले 1329 आणि फेलोशिप मात्र फक्त 200 जणांनाच मिळेल असं सांगण्यात आलं. हाच मुद्दा पकडून सतेज पाटलांनी अर्ज आलेल्या सरसकट मुलांना फेलोशिप देण्यात यावी अशी विनंती सरकारकडे केली. आता ही मागणी चुकीची आहे की बरोबर हे समजून घेण्यासाठी पीएचडी करणाऱ्या तरुणांना फेलोशिप का लागते हे आपण समजून घ्यावं लागेल. तर सारथी मार्फत मराठा, कुणबी या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एमफिल आणि पीएचडी साठी फेलोशिप दिली जाते. फेलोशिप म्हणजे थेट आर्थिक मदत असते. या फेलोशिप अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा 30 ते 35 हजार रुपये दिले जातात. मात्र ही रक्कम ठराविक असते असं नाहीये. आर्ट्स व कॉमर्स सारख्या शाखांसाठी ही रक्कम 10 ते 15 हजार, सायन्स सारख्या शाखेमधून असेल तर 15 ते 20 हजार अशी वेगवेगळी तरतूद करण्यात आली आहे. आता ही फेलोशिप देण्यासाठी देखील काही अटी आहेत. त्यातली महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचा गुन्हा या विद्यार्थ्यांवर नसावा आणि याच अटीमुळे नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते हे आपल्याला समजून घेता येईल. कोणत्याही गोष्टीसाठी सरकारकडून आर्थिक तरतूद केली जाते तेव्हा फुकट मदत असा आविर्भाव निर्माण केला जातो. गरज नसताना फक्त मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारची मदत होत असल्याचं देखील सांगितलं जातं. पण पीएचडी साठी असणारी महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही मदत मिळत असल्याने ती महत्त्वाची ठरते. आता अशा फेलोशिपची खरंच गरज असते का? फक्त महाराष्ट्र सरकारच अशी फेलोशिप देतं का? तर नाही. रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात भरीव कामगिरी व्हावी या हेतूने जगभरातल्या संस्था, देश, राज्य अशा प्रकारची फेलोशिप देत असतात. या फेलोशिपचा उद्देश संशोधनाच्या कामासोबत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणं असा असतो. म्हणजेच सर्वसाधारणपणे पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी साठी प्रवेश मिळत असतो. सर्वसाधारणपणे या काळात संबंधित विद्यार्थ्याचं वय 22 ते 23 पेक्षा अधिकच असतं. अशा वेळी मिळालेले शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे व आर्थिक पातळीवर स्वावलंबी होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. अर्थात या गोष्टीमुळे कोणत्याही शाखेत होणारे रिसर्च आणि मूलभूत संशोधनाचं काम मागे पडतं. त्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्वावलंबी होण्याचा पर्याय उभा करून अशा मुलांना संशोधनाच्या कामासाठी तयार करणं ही महत्त्वाची गोष्ट ठरते. आता सारथी सारख्या संस्थांमधून अशी फेलोशिप अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळावी ही मागणी किती योग्य आहे याबाबत बोलूयात. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सारथी सारख्या संस्थांकडून फेलोशिप मिळवणाऱ्यांमध्ये मराठा व कुणबी तसेच आर्थिक पातळ्यांवर मागास असणारे विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाल्यास पदव्युत्तर शिक्षणानंतर त्या क्षेत्रातल्या संशोधनात या विद्यार्थ्यांना काम करता येतं. या एका फेलोशिपमुळे ही मुलं त्या क्षेत्रातल्या संशोधन संस्थांमध्ये नोकरीला लागण्याची शक्यता असतेच. सोबत परदेशी शिक्षण व इतर पर्याय देखील या मुलांसाठी खुले होतात. या फेलोशिपचा विरोध करताना संबंधित विद्यार्थी पीएचडी साठी फक्त ऍडमिशन टाकतात व एमपीएससी यूपीएससी करत बसतात असा प्रतिवाद केला जातो. हे जरी खरं असलं तरी आर्ट्स सारख्या क्षेत्रातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत हे जवळपास खरं आहे असं म्हणता येतं. त्यातही या विद्यार्थ्यांची संख्या किती व या संख्येमुळे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय का असाही प्रश्न विद्यार्थी संघटना विचारत असतात. थोडक्यात काय तर पीएचडी करून कोणते दिवे लावले जातात
तर पीएचडी करताना जी फेलोशिप मिळू शकते त्यामुळे सरकारचे दिवे नक्कीच लागू शकतात. कारण एडिसनच्या नावावर पीएचडी नसली तरी दिव्याच्या शोधामागे ज्या टेस्लाचं नाव घेण्यात येतं त्यांनाही खराखुरा दिवा लावण्यासाठी पीएचडी करावी लागली होती. बाकी जाता जाता पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा संदर्भ सांगण्यासारखा आहे. साल होतं 1967 आणि विधानसभेत शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत देण्यात यावी याबाबत चर्चा चालू होती. तेव्हा याच राज्याचे एक मंत्री बाळासाहेब देसाई सभागृहात म्हणाले होते, प्रसंगी राज्य गहाण पडलं तरी चालेल पण गरिबांची पोरं शिकली पाहिजेत. सुदैवाने हे वाक्य देखील विधानसभेच्या रेकॉर्डवर गेलं आणि काल पीएचडी करून दिवे लावणार का हे अजित पवारांचं वाक्य देखील रेकॉर्डवर गेलं असणार. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.